मंडळी नमस्कार. मी सुजाता चूक परिक्रमामध्ये आपलं स्वागत. साधारण त्रिपुरी झाली की आम्हाला म्हणजे वसई तालुक्यातल्या सगळ्या लोकांना निर्मळच्या यात्रेचे वेध लागतात. थोडंसं वसई तालुक्याविषयी किंवा एकंदर त्या परिसराविषयी आधी बोलते. आता आमचा भाग जो आहे त्याला खूप ऐतिहासिक म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. त्याला वसईचा किल्ला किंवा जपानचा इतिहास पेशव्यांचा तो नंतरचा, किंवा पोर्तुगीजांची राजवट, त्यानंतर इंग्रजांची राजवट, हा इतिहास नंतरचा. पण याला महाभारत म्हणजे परशुरामाच्या काळापासून परशुरामाने 21 वेळा, आपल्याला माहिती आहे की पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली आणि नंतर त्यांनी एक बाण मारून स्वतःसाठी भूमी निर्माण केली, ती कोकणची भूमी. आणि कोकणची भूमी म्हणजे त्याला अपरांत म्हणतात. आणि शूरपारक म्हणजे आमचा आगाशी ज्या परिसरात येतं, आगाशी, अर्नाळा, निर्मळ, वटार असे अनेक, नंदाखाल असे अनेक गावं त्या परिसरात येतात. आणि तो सबंध भाग म्हणजे वसईपासून 10 मैल आणि 10 मैल रुंद आणि अर्नाळ्यापर्यंत 25 मैल लांब विस्तीर्ण असा सगळा भूभाग शूरपारक या एकाच नावाने त्या काळी ओळखला जात होता. तर परशुरामांनी तिथे आपली भूमी बाण मारून निर्माण केली. तीही भूमी आहे म्हणजे याला किती मोठं हे आहे बघा, महत्त्व किती आहे बघा. मग परशुरामांनी तिथले सामवेदी ब्राह्मणांची निर्मिती केली, तिथे त्यांची वसाहती केल्या आणि त्यांच्याकडनं यज्ञकर्म, सगळी ब्रह्मादी कर्म करून घ्यायला लागले. परशुरामाच्या मातेचं श्राद्ध कर्म किंवा शेवटचे विधी हे सुद्धा सगळे त्या सामवेदी ब्राह्मणांनी केले असे उल्लेख मला मिळाले. तर परशुरामांनी निर्माण केलेल्या या भूमीमध्ये राक्षस तर येणार, कारण यज्ञकर्म चाललेली आहे, तिथे राक्षस त्रास द्यायला येणारच. तसा तिथे विमलासूर नावाचा एक राक्षस इथल्या ब्राह्मणांना खूप त्रास द्यायला लागला. परशुरामाच्या ते लक्षात आलं. त्याला ब्राह्मणांनी सांगितलं की फार त्रास होतो आहे आम्हाला, आम्ही यज्ञ नीट करू शकत नाही. मग त्यांनी त्या विमलासुराचा वध केला. आणि तिथे एक विमलासूर, विमला म्हणजे निर्मळ हे नंतर नाव झालं, त्या परिसराचं नाव आधी विमल होतं. तर विमलासुराचा वध केल्यानंतर त्यांनी तिथे एक शिवलिंग स्थापन केलं आणि त्याचं विमलेश्वर असं नाव त्याला दिलं परशुरामाने. आणि तिथे सगळं चालू झालं. मग काही काळ तिथे वास्तव्य करून परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेला. तर असं हे शूरपारक आणि आता ओळखलं जातं ते सोपारा. आता या गावांना स्वतंत्र पंचक्रोशीत जी गावं होती की जी पूर्वी शूरपारक म्हणून ओळखली जात होती, त्यांना आता स्वतंत्र नावं आहे. आगाशी, विरार, अर्नाळा, वटार, नंदाखाल अशी सगळी नावं छोटी 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 गावं आहेत ती. आणि त्या सगळ्यांचा भूभाग मिळून अपरांत. आणि हे अपरांतची शूरपारक म्हणजे हा भाग ही राजधानी होती. सोपारा ही त्याची राजधानी होती. त्यामुळे अत्यंत राजधानीचं स्थळ म्हटलं की आपण मुंबईवरूनच लक्षात घेऊ. शिक्षणाच्या सोयी, व्यापार उद्योग हे सगळंच, उत्तम लोक हे सगळं तिथे, श्रीमंतांच्या वस्त्या हे सगळं तिथे होतं. आणि या परिसरामध्ये त्यामुळे पहिल्यापासून एक उच्चभ्रू समाज आणि मुख्य म्हणजे तिथला जो परिसर आहे तो अत्यंत 12 महिने हिरवागार असतो, 12ही महिने हिरवागार असतो. मी मध्यंतरी बराच मजकूर जमा केला होता, वाचन केलं होतं भरपूर. आणि पुस्तक लिहायचं असं मनात होतं. ते काय प्रत्येक गोष्ट तुमच्या आकाराला येते असं नाही. आणि त्या पुस्तकाला मी नाव लिहिलं होतं, आगाशीविषयी होतं ते खास करून. पण नुसत्या आगाशीचा विचार नाही करता येत, त्यामुळे इतर सगळ्या गावांचाही विचार मी त्यात करत होते. आणि त्याला नाव दिलं होतं मी पाचूची नगरी. तर ही सबंध शूरपारक ही खरं तर हिरवीगार नगरी, पाचूची नगरी आता नाही राहिली ती. आता त्याचा विध्वंस बऱ्यापैकी होतो आहे. पूर्वी ते राक्षस होते, आता एक वेगळ्या प्रकारचं कल्चर म्हणून संस्कृती तयार होते की ज्यांना जुनं काही नको आहे, ना डोंगर हवे आहेत त्यांना, नद्या नको आहेत, बंदरं नको आहेत, काही नको आहे त्यांना, नवीन बांधायचं आहे पण जुनं टिकवायचं नाही आहे. ठीक आहे, तो एक वेगळाच विषय असतो. तर या भागामध्ये तर आम्हाला लागतात निर्मळ हे खूप मोठं तीर्थक्षेत्र मानलं जातं तेव्हापासून. अर्जुन आणि म्हणजे इतर पांडवांसह अर्जुन ज्यावेळी समुद्र किनाऱ्यावरची तीर्थक्षेत्र पाहायला निघाला त्यावेळी तो शूरपारक येथे म्हणजे तो निर्मळ येथे आल्याचा उल्लेख आहे. तिथे त्याला परशुरामांची वेदी दिसली, यज्ञाची जी वेदी असते ती दिसली त्याला, असा उल्लेख मला मिळाला. तर पांडवकालीन म्हणूया आपण त्याला. तर हे खूप जुनं स्थान आहे, त्यामुळे स्थान महात्म्य तर हे आलंच. तिथे जो माणूस तपश्चर्या करतो
निर्मळमध्ये, त्याला खूप पुण्य लागतं असं म्हणतात. आणि तिथे अनेक लोक आता ते एक स्थान आहे जे विमलेश्वराचं. ते कसं आहे की ते डोंगरावर आहे. तुम्ही असं आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या पायऱ्यां आता ते बांधलं कधी तर ते पेशव्यांच्या काळात, पेशव्यांनी जेव्हा वसई विजय मिळवला वसईवर, त्यावेळी त्यांनी ते देऊळ तिथे बांधलं. आज जे देऊळ आहे ते तसं आहे आणि त्याच्यावर आता खूप सुधारणा झाल्या. सातत्याने त्याचं काय आपण म्हणू की वेगवेगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी तिथे निर्माण होत आहेत. पायऱ्या चढून जायला होतं आम्हाला, पण आता डोंगराला मागच्या बाजूने एक खूप छान मोटार रस्ता तयार झाला. त्यामुळे मोटारीतनं तुम्ही मंदिराच्या दरवाजापर्यंत जाऊ शकता. तर या निर्मळला कार्तिक महिन्यातल्या दुसऱ्या एकादशीला जेव्हा आळंदीची यात्रा असते त्यावेळी निर्मळची यात्रा पण असते. आणि आमच्या काळात म्हणजे 50-60 वर्षापूर्वी ही यात्रा म्हणजे आमच्यासाठी एक इव्हेंट असायची. आता एका मॉलमध्ये सुद्धा त्याच्यावर जास्ती गर्दी असते. इतकी ती गर्दी त्यावेळी, पण त्यावेळी ती आम्हाला खूप मोठी वाटायची. आणि आमच्या गावापासून आम्ही चालत निघायचो. बरेच लोक चालतच जायचे निर्मळा. छोटी गावं आहेत. हां, आणि वटारविषयी मला एक सांगायचं आहे की आगाशी आणि नंदाखळ याच्यामध्ये एक वटार नावाचं छोटं गाव आहे. तुम्हाला असाही उल्लेख मिळाला की फार पूर्वी इतिहास काळामध्ये, फार पूर्वीच्या इतिहासात वटारला परशुरामाचं मंदिर होतं. पण मला वाटतं नंतर पोर्तुगीज किंवा इंग्रजांच्या काळामध्ये ते नाहीसं झालं असावं. तर त्यामुळे परशुरामाचं तिथं होतं असं दिसतंय. म्हणजे तर ते लोक आम्ही यात्रेला निघायचो. आणि तो रस्ता न सांगू ना, खूप सुंदर रस्ता तो, म्हणजे असा वाड्या तुमचे कारखाने, दोन्ही बाजूला हिरवंगार आणि त्याच्यातनं तुम्ही चालताय. मध्ये गावं लागत आहेत, छोटी गावं लागत आहेत. आणि एका ठिकाणी 2 तळी आहेत, 2 तळी होती. त्यातलं एकच तळं राहिलं आहे बरं का आता. 2 तळी कमळांनी भरलेली, पांढरी आणि लाल कमळं त्याच्यात. किती सुंदर वाटत असेल ना तिथून चालताना. मला फार मजा यायची. साधारण उजाडायच्या वेळी आम्ही त्या तळ्यांच्या मध्ये असायचो. मग चालत मज्जा करत, कधी मैत्रिणींबरोबर, कधी घरच्या माणसांबरोबर, पण जायचं असायचं. नातेवाईक आले कधी यात्रेला तर त्यांच्याबरोबर जायचं. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचं सुकेळ्यांचं, आगाशी म्हटलं की सुकेळी प्रसिद्ध होती तेव्हा. आता वसईची सुकेळी ओळखली जातात, पण तेव्हा इतिहासाच्या पुस्तकात आगाशीचा एक ओळ होती आगाशीची की आगाशी येथील सुकेळी आणि जैन मंदिर प्रेक्षणीय आहे. सुकेळी निर्माण होतात आणि जैन मंदिर ही प्रेक्षणीय. जैन मंदिराचा इतिहास एक वेगळाच आहे, गोष्टी वेगळ्या आहेत, त्या मी नंतर सांगेन. पण ही विमलेश्वराचं जे आहे तर त्या पायऱ्यांनी आपण ज्यावेळी यात्रा असते खूप, आम्ही यात्रेत पोचल्यानंतर आपलं आरोग्यसेवा ह्या फार पूर्वापार आहेत आपल्याकडे. आम्ही यात्रेला म्हणजे यात्रांच्या ठिकाणी आता आपण म्हणतो की वॅक्सिन दिलं का, हे दिलं का, पण 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी त्यावेळीसुद्धा यात्रेत प्रवेश कर भरला की आधी तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागायचं. ते आता बहुतेक कॉलरा किंवा तीर्थक्षेत्र होतं त्यामुळे कॉलरा, टायफॉईड असलं काहीतरी असेल तर ते इंजेक्शन घेऊन तुम्ही आतमध्ये जायचं यात्रेमध्ये. आणि मग एकदा ते डबे, त्या मैत्रिणीच्या भावाचं एक दुकान असायचं सुकळ्यांचं, त्या दुकानात आपल्या पिशव्या ठेवायच्या, पायऱ्या चढून वर जायचं आणि गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. ते कसं आहे की समोर शंकराचार्यांची समाधी आहे, ते समाधीचं दर्शन. त्यानंतर उजव्या बाजूला विमलेश्वर आहे, डाव्या बाजूला विष्णू आहे. नंतर अशा छोट्या मंडप्या आहेत की ज्याच्यामध्ये जमदग्नी आहेत आणि रेणुका माता आहे. असे सगळे खूप, आजकाल त्याला कॉम्प्लेक्स म्हणतात, तसे बरेच देव तिथे आपण देवदर्शन करत राहतो तिथे. आणि ते सगळी दर्शन वगैरे केली की खाली यायचं. खाली आल्यानंतर मात्र आमची यात्रेतली धमाल सुरू. चक्रीत बसणे, पाळण्यात बसणे, नंतर मृत्यूगोलामध्ये त्या काळी आम्हाला फार अप्रूप वाटायचं ते की मोठा गोल, त्याच्यामध्ये तिकीट काढून आत जायचं आणि मोटरसायकलींच्या थरारक कसरती ते लोक मोटरसायकल वगैरे करायचे. आणि अक्षरशः म्हणजे आता सांगताना सुद्धा काटा येतो, भीती वाटायची खूप की बापरे पडले तर असं वरून खाली वगैरे येतात. तर हे सगळं पाहण्यात आम्हाला खूप मजा यायची. आणि सगळी मुलं म्हणजे इव्हेंट असतो ना तसा तो इव्हेंटच आमच्यासाठी. मी आधीही म्हटलं, आताही पुन्हा एकदा म्हणते की कधी एकदा निर्मळची यात्रा येते आणि मग ती यात्रा, तो पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी तिथे पालखी असते. आता येतांचं कसं होतं, येताना पण चालतच यायचं, पण येताना आमच्याबरोबर आम्ही घेतलेले पाणी भरलेले रबराचे फुगे, पिपाण्या, नंतर खाण्यासाठी घेतलेले शेवकुरमुरे वगैरे ते वाटेत खायला लागायचे. चाललेलं असायचं खूप आणि लहान मुलं, भूक तर खूप लागणार. मग ते घेऊन एखाद्या देवळात थांबायचं, खायचं, पाणी प्यायचं.
तिथेच देवळ ते लोक पाणी द्यायचे, लोक खूप चांगले होते. आणि निर्मळ आणखी एक भिडे म्हणून होते, अजूनही आहेत बहुतेक, आता मी गेले नाही बऱ्याच वर्षात. तर त्यांच्याकडे वतन होतं, पेशव्यांनी बहुतेक गेलेलं असावं. तर ते यात्रेकरूंसाठी अन्नछत्र चालवायचे. तिखट जाळ आमटी आणि भात. काही माणसं तिथे जाऊन जेवायची, पण बहुतेक लोक डबेच घेऊन जायचे. कशाला फुकटनं, ज्यांना मिळत नाही त्यांना मिळू दे अशी भूमिका असेल, माहिती नाही काय होतं. पण भिड्यांचं अन्नछत्र तिथे होतं. नंतर मग आम्ही ते चालत, ते फुगे बिगे सगळं घेऊन चालत आपापल्या घरी यायचो. प्रचंड दमलेलो असायचो, कारण पण मनात उत्साहसुद्धा असायचा आणि खूप मजा केली आज आपण. मग दुसऱ्या दिवशी तिथे पालखी असते, अजूनही असते. ती पालखीचा मान पूर्वी वसई विजयाचं जे शिल्पकार आपण म्हणूया त्यांना, चिमाजी अंबाजी शंकराजी फडके, तर त्यांच्याकडे, फडके कुटुंबाकडे तो मान अगदी अलीकडे करत होता. त्यांनी तो नंतर सोडून दिला. गावातल्या पालख्यांचे मान त्यांनी नंतर सोडून दिले. आता ते तिथले स्थानिक लोक जे कोणी आहेत, पदाधिकारी असतील किंवा कोणी असतील, ते करतात ते सगळं. ते पालखी निघते आणि पालखीच्या नंतर मग 3 दिवस पहिले झाले की मग यात्रा असते. यात्रा 8 दिवस असते, त्याला मोडयात्रा म्हणतात. आता मोडयात्रेमध्ये काय असतं, तर काही लोक मुद्दाम मोडयात्रेत जातात, कारण लोकांना सगळे विकून टाकून घरी जायचं असतं. त्यामुळे माल स्वस्तात मिळतो. काही खेळण्यांचे दुकानदार असायचे, ते तिथली खेळणी होलसेल भावाने जशी म्हणतो आपण तशी खरेदी करायची, घेऊन ठेवायची. आणि मग त्या मोडयात्रेला खूप लोक खरेदीला जातात, कपडे काही स्वस्त मिळतात, असं ते सगळं मोडयात्रेचं महत्त्व होतं. आणि यात्रेच्या एका टोकाला, म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा नेहमी असायचं, खूप मोठी 3-4 चुलाणं असायची, खूप असायची. आणि त्याच्यावर एक शिंगाडे उकडत पडलेले असायचे, भुईमुगाच्या शेंगा असायच्या. आणि त्यानंतर कणघरं म्हणून विकायला असायचे. कणघर तुम्हाला माहीत असेल तर ते कणघर एक या काळात येतात ती, आणि ते एक आम्हाला विकत घ्यायचे असायचे. ते घरी नेण्यासाठी आम्हाला या काही गोष्टी घ्यायच्या असायच्या. आणि लोणच्यासाठी तिथे लिंब फार छान मिळतात, अजूनही मिळायचे, अलीकडेपर्यंत मिळतात तिथे असं ऐकलं मी. तर लिंब 5-25 लिंब घेऊन घरी जावं लागायचं आम्हाला. तर अशी ती आमची खरेदी त्यात पहिल्या दिवशीच असायची. पण नंतर हा सगळा जो माल, म्हणजे यात्रेत काय असतं की आपण म्हणतो बघा की व्यापाराला चालना मिळते, तसं असतं ते. लोक खायला प्यायला जसं घेतात ना, हॉटेल असतात, छोट्या छोट्या टपऱ्या असतात आणि तिथे खायला असतं, ऊसाचे कुराळं असतात, खजुरांची दुकानं असतात, खूप काही मिठाईची तर कितीतरी दुकानं. असं सगळं त्या दुकानांमधनं घेणं म्हणजे खरं तर त्या व्यापाऱ्यांचा तो एक काळ असतो. म्हणजे लग्नसराईचा काळ कसा असतो तसा असतो. त्यामुळे यात्रांना फक्त निर्मळचंच बोलत नाही, पण इतर अनेक गावागावातून ज्या यात्रा भरतात त्याला सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या तर महत्त्व आहे, पण त्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा महत्त्व आहे. कारण त्या काळामध्ये लोकांचा व्यापार उदीन वाढतो, छोटे छोटे उद्योजक तिथे येतात, ते आपला माल विकतात तिथे. त्यामुळे त्यांचं संबंध जसं काही वर्षभराचं त्यांचं 6-8 महिन्यांची कमाई त्यांची होते. आणि शेतं वगैरे शेतकरी असतात, त्यांची शेतं पण पिकून झालेली असतात, त्यामुळे लोकांकडे खरेदीला वेळच तो पैसा असतो. त्यामुळे या यात्रांना आपल्या संस्कृतीमध्ये एक खूप वेगळं महत्त्व आहे. अनेक प्रकारांनी ते महत्त्व अधोरेखित करता येईल आपल्याला. तरी आमची निर्मळची यात्रा आता 2-3 दिवसांनी येईलच ती. मला खूप वाटतं जावंसं. 6 किंवा 7 वर्षापूर्वी मुद्दाम मी गेले आकाशीला, आणि मी आणि भाऊ आणि 1-2 लोक आम्ही गेलो यात्रेला. दुपारी गेलो 1 वाजता. मला तर वाटलं गर्दी असेल, पण तिथे बघते तर काय नाही, सगळं सुस्तावलेलं, शांत दर्शन होते. म्हटलं हे काय इतकं शांत शांत काय. झोपले होते लोक बाकड्यांवर. एखादा मुलगा कुठेतरी जागा होता, हॉटेलवाले पण सगळं सुस्त शांत पडलं होतं. काही वर्तळ नव्हती, चक्री पाळणेवाले पण झोपले होते, काहीच नव्हतं तिथे. मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की ते दुपारी 1 वाजता 1 वाजता नसते यात्रा संध्याकाळी 6 वाजता भरते आता. त्यामुळे सगळंच बदललं आहे आता. तरी पण यात्रेला जाण्याची उत्सुकता आहे आणि त्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे. त्यामुळे आज मला असं वाटलं की मी थोडंसं शूरपारकबद्दल आणि माझ्या परिसराबद्दल बोलले, पण मला आगाशी गावाबद्दल अजून बोलायचं आहे थोडंसं, आणि ते मी एकदा नक्की सांगणार आहे तुम्हाला. कारण त्या गावाला जे ऐतिहासिक परंपरा आहे, मुख्य म्हणजे पोर्तुगीजांच्या काळ. आता तो वसईचा जो परिसर आहे त्याला पोर्तुगीजांनी नंदनवन असं म्हटलं आहे. इतका तो परिसर अप्रतिम सुंदर होता, आहे, आजही आहे. प्रेमस्थच जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसी असं म्हणतात, तसं मलाही माझी जन्मभूमी खूप आवडते. आता मी आगाशीच्या इतिहासाबद्दल एकदा बोलेन, थोडंसं काहीतरी जमेल तेव्हा बोलेन. आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटूया.
आणि यावेळी जमलं तर माझा यात्रेला जायचा सुद्धा विचार आहे. आता मी इथे थांबते.